नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या सर्वांचं महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये स्वागत आहे. नेहमीच आपण नवनवीन आणि जबरदस्त विषय घेऊन येत असतो. मित्रांनो, हा सुद्धा विषय आज खूप जबरदस्त आहे आणि याचं आपण म्हणजे वैयक्तिक मी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, थंबनेलवरती विषय तुमच्या लक्षात आला असेल की देशी दारू पिणारे, विस्की पिणारे आणि बियर पिणारे यांच्या वागणुकीत, यांच्या वर्तणुकीत आणि यांच्या समाजात वागण्याचा काय म्हणजे कसा प्रतिसाद असतो किंवा हे लोक कशा पद्धतीने वागत असतात. चला आपण त्याचं डिटेलमध्येच पाहूया आपण की नेमकं काय. आता मित्रांनो बघा, 3 पद्धतीची दारू विकली जाते. एक गावठी दारू जी नवसागर आणि गुळापासून तयार केली जाते. दुसरी जी देशी दारू ज्याच्यामध्ये प्युअर अल्कोहोल आणि थोडीशी रिफाईंड करून म्हणजे सिंगल रिफाईंड असते ती, त्याच्यात कुठलाही सेन्स नसतं. अल्कोहोललाच थोडंसं डायल्यूट केलं जातं आणि तशी ती देशी दारू बनवली जाते. म्हणजे कारखान्यांकडून ती जी डिस्टिलरीतून अल्कोहोल मागवलं जातं. मग तुमच्या बारामतीला बघा, आता पॉवर एक ब्रँड आहे, टँगो पंच एक ब्रँड आहे, असे ब्रँड असतात. ह्या ब्रँडला काय करतात, अल्कोहोलला डायल्यूट करून तो ब्रँड बनवतात. आणि दुसरी गोष्ट, विस्की आहे, रम आहे, स्कॉच आहे, त्यांना काय केलं जातं, अल्कोहोलच असतं त्याच्यामध्ये. 48% असेल, 12% असेल, 16% असं कितीही टक्के अल्कोहोल याच्यामध्ये असतं आणि त्याला एक इसेन्स म्हणजे एका प्रकारचा एक वास किंवा आपण सेंट म्हणू तो त्या विस्कीमध्ये दिलेला असतो. आणि बिअरचं तरी काय असतं, तसंच असतं की त्याच्यात कार्बन डायऑक्साईड असतो आणि अल्कोहोल असतं त्याच्यामध्ये. 8% असतं, 4% असतं, 12% असतं, या पद्धतीने बिअर असतात. तर मित्रांनो, या दारूमध्ये जे सगळ्यात दलिंदर जी दारू आहे, दलिंदर, ती म्हणजे देशी दारू. देशी दारू पिणाऱ्यांचं कसं असतं माहिती आहे मित्रांनो, ते बघा, समजा आता तुम्हाला मी सांगतो, देशी दारू पिण्याचं प्रमाण जास्त म्हणजे सिटीच्या ठिकाणी मिळेल. प्रत्येक ट्रिपला इकडून 30-40 रुपये झाले, कुणाकडून तरी 10-20 रुपये मागणार, प्रत्येक ट्रिपला मागणार. कारण हे सारखे 90 करून दिवसभर फुल लोड होतात आणि शेवटी पडून चड्डीत मुततात. दुसरी गोष्ट, यांची पिण्याची पद्धत तुम्ही बघा. कधी देशी दारूच्या दुकानासमोर जावा, ऑब्झर्वेशन करा, येणार पटकन त्या एक असं लोखंडी केलेलं असतं सिक्युरिटीच्या तौर, आतून असे पैसे द्यायचे वरून ते 90 ml ओततात. ते झटकन ग्लास घेतात की फटकन असं मारतात. कुणाचा एखादा शेंगदाणा फुटाणा पडलेला असेल तो खातात की पटकन पळून जातात. अशी कुठली घाई यांच्या मागे लागलेली असते काही कळत नाही की इतके भयानक हे लोक थांबत पण नाही, पण घोंगावत सारखे असतात. आता त्यांच्यात जर त्यांना प्यायचीच असेल ना तर तिथंच थांबून राहणार. एखादं कोण काय विकून आलंय का. आता ह्या देशीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे भंगार विकणारे, जे भंगार गोळा करून विकतात, ते भंगारवाल्यांचा एक जास्त असतो, म्हणजे जे गोळा करतात ते एक लोक असतात. आणि तरुण पिढी सुद्धा असते, कारण त्यांच्याकडं एवढी त्यांना नशेची आदत लागलेली असते की सकाळी तुम्हाला सांगतो बघा, ती दुकानं, देशीची दुकानं 7 वाजता उघडतात. सरकारने त्याला परमिशन दिले की 7 वाजता उघडायची. हे 5 वाजता त्याच्या बाहेर येऊन बसतात आणि असे गंजलेले असतात, लोखे बिक्के. इथं सगळं हे लोखंड कसं गंजतं तसं या पद्धतीने असा इथं गंज धरलेला असतो त्यांचा, ज्याला आपण काय म्हणतो, हे वांग आलंय सगळं, नाकावरती काळं हे ते सगळं असं, आणि लुख्खे, एकदम असे लुख्खे झालेले असतात. ह्या लोकांना एक तर घरी काही किंमत राहिलेली नसते, ह्यांना खायला कोणी देत नाही. हे पिऊन काय करतात, तिथंच ह्याची ते थोडी पे, त्याची थोडी पे, याची तिथं झाडून घे, एखाद्या ठिकाणी त्याच्याकडून 10-20 रुपये घे, कुणाकडून 10 रुपये मागून घे, त्याचीच पिणार, तिथंच बसणार. असं म्हणजे इतकं त्यांचं बिहेवियर भयंकर असतं की लिमिटच्या बाहेर असतं मित्रांनो. ह्या लोकांना एक तर झोपा खूप कमी असतात आणि त्यांना फक्त आस लागलेली असती दारूची. कारण देशी दारू ही एक अशी दारू जी फक्त दारूला दारूच मागते, ज्याला आपण हँगओव्हर आपण जसं म्हणतो की बाबा इंग्लिश दारू किंवा कुठली दारू हँगओव्हर करते. म्हणजे काय करते की त्या माणसाच्या शरीरात एवढं अल्कोहोल भिनलेलं असतं रक्तामध्ये. रक्त असतं 5 लिटर आणि तो पेलेला असतो दिवसभरामध्ये 2-4 लिटर पाण्याबरोबर ते अल्कोहोल टाकलेलं असतं. त्याच्यामुळे ते पूर्ण शरीरामध्ये इतकं भिनलेलं असतं की त्या रक्तातून त्या अल्कोहोल बाहेर पडायला कमीत कमी 72 तास लागतात. परंतु हा फकड्या काही 72 तास थांबत नाही. हा सारखा उठला की, काहींच्या तर मित्रांनो मी अशी काही लोक पाहिलेली आहेत की त्यांच्या उशाला सुद्धा देशी दारूची छोटी बॉटल असते, सकाळी उठल्या उठल्या प्यायला. बिगर पाण्याची सुद्धा पिणारे लोक आहेत त्याच्यात. त्याच्यामुळं हे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दारूचा सेल होतो आणि सगळ्यात जास्त जर प्रपंच उद्ध्वस्त झाले असतील महाराष्ट्रात तर फक्त या देशी दारूमुळे.
दुसऱ्या दारूने होत नाही का? होतात, पण ह्याच्यात प्रमाण जास्त आहे देशी दारूचं मित्रांनो. देशी पिणारा हा माणूस कधी त्याच्याकडे जर 100 रुपये आले तर तो 80 रुपयाची दारू पिन, 10 रुपयाचे सुद्धा घरी त्यांच्या मुलाला बायकोला काही नेणार नाही. घरच्यांची परिस्थिती असते, मुलं शाळेत जात नाही, बायकोच्या फाटक्या साड्या, याचे फाटके कपडे, या दलिंदरला घालायला चपला नसतात. म्हणजे इतका भयंकर त्रास या माणसाला होत असतो, तरी सरकार देशीचे लायसन देत आहे अजून. म्हणजे आत्ता सध्या तर बंद आहेत, पण इकडून तिकडून ट्रान्सफर करून प्रामुख्याने ही देशी दारू बंद झाली पाहिजे. कित्येक ठिकाणी दारू बंद आहे. मोदी सरकारला हे दिसत नाही का? दारू पिऊन लोक अक्षरशः मरणाच्या दारात उभी राहील. एवढी खराब परिस्थिती या पिणाऱ्यांची आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या घरच्यांची. म्हणजे एकीकडे शिक्षणाला तुम्ही सवलती द्यायच्या आणि दुसरीकडे दारू पाजून त्यांचं सगळं घर बरबाद करायचं, उद्ध्वस्त करायचं. लाखो करोडो कुटुंब मित्रांनो ह्याच्यातून उद्ध्वस्त झालेली आहेत. कारण ही देशी दारू पिणारा हा पूर्ण कधीही 24 तास उलटून देत नाही की दारू सुटायची म्हणून. त्याला ती दारूच तिकडे ओढत नाही. ज्यावेळेस तो उतार घेईन सकाळी 1 क्वार्टरचा, आता तर दारू महाग झालेली, पहिली 60 रुपयाला 55 रुपयाला मिळायची, आता 110 रुपयाला मिळते. त्याच्यामुळे आणखीच भंगार चोऱ्या, स्टील चोऱ्या, म्हणजे म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशन मध्ये लागलेले नळ सुद्धा हे लोक चोरून नेतात. ते नळ स्टीलचे असतात, बाहेरून जसं पण ते पितळाचे असतात. जाऊन 100 रुपयाला विकतात, 1 क्वार्टर पितात. कुठं बल्ब चोरणे, कुठं तारा चोरणे, भंगार चोरणे, ह्या चोऱ्यांचं प्रमाण सुद्धा अतिशय वाढत चाललेलं आहे. आता त्यातलाच एक दुसरा वर्ग सांगतो मी तुम्हाला, हा विस्की पिणारा वर्ग. विस्की पिणारा वर्ग म्हणजे कसं आहे की जेमतेम काम करतात, एक 15-20 हजार पगार असतो किंवा काहींना 10,000 रुपये असतो. तर हे काय करतात, एखादी क्वार्टर वगैरे मारतात बाहेरच्या बाहेर, जिकडं स्वस्त वाईन शॉपमध्ये मिळेल अशी ती घेऊन कुठेही ऑपच्यात बसून एखाद्या झाडाखाली बसून मारतात आणि घरी निघतात. तर ह्याच्यात फुकटे पिणाऱ्यांची संख्या जास्त असते. फुकट की आज मला कुणाची दारू मिळते का, कुणाचा वाढदिवस आहे का, कुणी काही नवीन गाडी घेतली का, कुणी काही नवीन घर घेतलंय का, कुणाचं काय आहे का, कुणी दुःखात असेल तर हे फुकटे, हे विस्की पिणारे त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याच्याकडून भरमसाठ दारू पिऊन घेतात. म्हणजे कुणी एखादा आनंदात आहे का, कुणाला काय, कुणी जमीन विकून पैसे आलेत का, कुणाला लॉटरी लागली का, कुणाला मटका लागला का, हे फुकटे फक्त त्या वॉचवर असतात की आज मला कोण दारू पाजेल. आणि अशा फुकट्यांमुळं जो माणूस आनंदात आणि दुःखात दारू पितो त्याचंही वाटोळं व्हायला काही वेळ लागत नाही. कारण तो घरी पण काही जास्त आणत नाही. त्याचे पहिलाच 1,000-2,000 गेलेले असते, त्याला काय 1 लाख रुपये थोडीच पगार असतो. त्याच्यामुळं ह्या थोड्या तुटपुंज पगार असणाऱ्या माणसांनी, 15-20 हजार रुपये पगार असणाऱ्या माणसांनी, जर तुम्हाला लईच मस्ती आहे तर घरी तुम्ही एखादी 90 किंवा एखादी क्वार्टर घेऊन हळूहळू हळूहळू करून सोडायच्या मार्गे लागा. अन्यथा तुमची सुद्धा मुलं उच्च शिक्षित कधी होऊ शकत नाही. तुम्ही फार फार तर 10वी-12वी पर्यंत शिकवाल, त्याच्या पुढचं शिक्षण खूप अवघड आहे. म्हणजे इंजिनिअरिंग असेल, डॉक्टरेट असेल, MBB CAचं असेल एज्युकेशन, चार्टर्ड अकाउंटचं असेल, बरेच काही डिप्लोमा असतील, डिग्री असतील, हे इथपर्यंत ह्या मध्यम वर्गाचा मुलगा कधीच शिकत नाही. वरून सरकारच्या नावाने ठोकाठोक बॉम्ब असते. पण तू काय केलंस? तुझं बी काहीतरी सरकारविषयी हे म्हणणं पाहिजे ना. काही देणं लागतं. आपण ह्या ज्या भारत देशामध्ये पैसे कमवतो त्या देशाचं काहीतरी आपलंही सुद्धा देणं लागतं. तर ह्या वर्गातील लोकांनी ह्या फुकट्यांपासून सावध राहा. बरेच ह्या वर्गातली लोक काय करतात की बघा, म्हणजे पैसे वाचवण्यासाठी अशा ठिकाणी बसतात जिथं मारामाऱ्या होतात, भयंकर म्हणजे बाटल्या फोडल्या जातात. बरेच असे काही वाईन्स येत जातात की म्हणजे परमिट रूम असे झालेत, वाईन शेजारी परमिट रूम, की जिथे त्याच त्याच रेटमध्ये दारू दिली जाते. ग्लासचे पैसे वेगळे, बॉटलचे पैसे वेगळे, म्हणजे तिथल्या तिथं बसून इतक्या हाणामाऱ्या होतात तरी लोक त्या ठिकाणी झक मारतात. तिसरा वर्ग बिअर पिणारा वर्ग तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा वर्ग म्हणजे नवीन पिढी जी आत्ता 18, 19, 20, 21, 22 बस तिथपर्यंतच. पुढे ती लगेच क्वार्टर देशी आउट, त्यातून आउट होतात ती. कारण आज सर्वसामान्य जी जनता आहे किंवा जो वर्ग आहे स्टुडंटचा, त्यांना नोकऱ्या कुठल्याही राहिलेल्या नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे ही व्यसनाच्या अधीन होतात. सुरुवातीला त्यांचे जे मित्र पित असतात त्यांच्याकडून थोड्या बिअरनी चालू होतात. त्याच 1 बिअरचं रूपांतर 2 बिअर 3 बिअरमध्ये होतं. कधी कधी काही गुन्हेगारीकडे फोपावले जातात, काही नशेकडे फोपावले जातात. त्याच्यातून काही होत नाही तर मग ताडी प्या, ताडीबरोबर कॉकटेल. जर काही होत नसेल तर मग हळूच त्यांची वाट पैसे संपल्यानंतर क्वार्टरकडे जाते. जिथे 2-3 बिअर प्यायचा तिथे एकच देशी चड्डीत मुतायला लागला.
आणि त्याच्यानंतर जर भागलं नाही तर गावठी जी दारू मिळते त्याचा आपण फुगा म्हणतो, हा फुगा आणून पिणे. आणि इतके आजकालचे बघा तुम्ही 20 ते 25च्या आतलीच एवढी व्यसनाधीन झालेली आहेत की लिमिट नाही क्रॉस राहिले त्याला. आणि हीच लोक दारू पिऊन गुन्हेगारी करतात, गांजा ओढतात, दारूवरती परत गांजा ओढण्याची प्रथा एक सुरू केलेली. म्हणजे हे नशेसाठी इतके नशेडी झालेले आहेत की यांना कशाचंही आई वडिलांचं भान राहिलं नाही. ते काय करतात, आपल्यासाठी काबाड कष्ट करतात, किती दुःखात काम करतात, 2 पैसे वाचून घरी खायला घालतात. पण हे हरामखोर मात्र नुसती ढुसून ढुसून घरच्या भाकरी मोडायला जातात. आणि तिथं जर त्यांना काय नाही मिळलं तर तसेच त्यांच्या आतड्या व्हायला जाऊन त्याचा या ठिकाणी शेवट होतो. माझं त्यामुळे एक सांगणे, मध्यम वर्गातील आपल्या मुलाला शक्यतो कुठल्या तरी व्यवसायात घाला. शाळा शिकत असताना सुद्धा, म्हणजे त्याचं जर सकाळी 8 ते 12 एक कॉलेज असेल तर पार्ट टाईममध्ये त्याला कुठंतरी कामाला लावा, चांगल्या ठिकाणी मेडिकल शॉप असेल किंवा कुठली कंपनी असेल, पार्ट टाईम जॉब असेल, मार्केटिंग असेल, काही खाण्याचा व्यवसाय असेल. कारण ह्या व्यवसायाकडे जर ते वळाले तर ह्या भिकार नादाला लागणार नाहीत. कारण याच्यातून नाद म्हणजे फक्त भिकार. दारूनी लाखो करोडो लोकांचे प्रपंच या महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात उद्ध्वस्त झालेले. अंमली पदार्थाचं सेवन करणे आणि गुन्हेगारीतून मग त्याच्यातून खून, मर्डर, दरोडे. हे ज्यावेळी नशेला पैसे कमी पडतात त्यावेळी ही जी टोळकी आहे 20 ते 25 मधली, ही 5-7 जण एकत्र जमतात, कुणाला तरी हाणमार करतात, कुठंतरी चोरी, दरोडा, डकेती, त्याच्यातूनच बलात्काराचे प्रमाण वाढलेले आहे. त्यांना कुणी मुली पण देत नाही ना. कोण देणार यांना मुली? यांचं भविष्यच काय राहिलेलं नसतं. हे पूर्ण हे हाताने आपलं भविष्य शून्य करून घेतात. त्यामुळं पिणाऱ्याची ज्याची, आता बघा याच्यातून जे मार्गे लागले ते तर लागलेलेच आहेत. पण ज्यांना जर याच्यातून सवय सोडायची असेल किंवा दारू सोडायची असेल तर तुम्ही स्वतःच्या घरी आणून थोडीशी दारू प्या, हळूहळू हळूहळू तिला सोडा. ह्या जगात अशक्य असं काहीच नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. सगळं शक्य आहे, तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. आणि तुम्ही करू शकता म्हणजे ते फक्त तुम्हीच करू शकता. तुम्हाला दारू गोळ्या टाकल्या तरी तुम्ही दारू सोडणार नाही किंवा काही केलं तरी तुम्ही दारू सोडणार नाही. फक्त हे ज्यावेळी तुम्ही तुमच्या मनाशी एक संकल्प कराल की मला हे सोडायचंय, मला माझ्या फॅमिलीसाठी जगायचंय, तोच माणूस फक्त याच्यातून बाहेर पडू शकतो. चला मित्रांनो, आपण असेच नवनवीन टॉपिक आणि नवनवीन विषय घेऊन येत जाऊ. फक्त तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.